नमस्कार बाळांनो, चला आज आपण गोष्ट ऐकूया गोलू उंदीर आणि लाडू। एका गावात गोलू नावाचा एक उंदीर राहत होता। गोलू फारच खवय्या होता। विशेष करून त्याला गोड खायला खूप आवडायचं। पण पुढे ऐका बाळांनो, गोष्ट मस्त आहे। एके दिवशी गावातल्या एका घरात लग्न होतं। घरभर गोड गोड पदार्थ झाले होते। जलेबी, बर्फी, मोदक आणि मोठे लाडू। पहा बाळांनो, गोलूने विचार केला, आज तर मजा, मी सगळे लाडू खाऊन टाकणार। पुढे ऐका तो हळूच स्वयंपाकघरात शिरला। तिथे एक मोठा सोन्यासारखा चमचमत लाडू ठेवलेला होता। गोलूने पटकन एक चाव घेतला। वा, काय चव आहे, तो म्हणाला। आणि तो खातच आत गेला। आणखी आत, आणि बघताच गोलू लाडू मध्येच अडकून बसला। आहे ना मजा बाळा? त्याला बाहेर यायचं तर होईना। तो ओरडून लागला, अरे वाचवा, मी लाडूच्या तुरुंगात अडकले। मग इतक्यात तिथे पिंकी नावाची छोटी मांजर आली। ती हसत म्हणाली, गोलू, तू तर स्वतःलाच लाडू बनवलंस। आहे ना मजा? गोलू घाबरून म्हणाला, पिंकी, मला सोड ना, मी परत कधीच एवढं खाणार नाही। पिंकीने त्याला बाहेर काढलं आणि म्हणाली, गोलू, खाणं मजेत कर, पण लोभ केला तर फजिती होते बघ। गोलू शरमला आणि म्हणाला, हो, आता मी खूप खाणार नाही, थोडंच खाणार। बघितलं कशी फजिती झाली? शिक्षण, जास्त खाल्लं तर मजा नाही, पण मित्रांसोबत थोडं खाल्लं तर मजा दुप्पट आहे की नाही? मग व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा बाळांनो। धन्यवाद। अशीच गोष्ट पुन्हा येईल।